परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय दीनवत्सल भक्तवांच्या कल्पतरू जगत जीवन जगन्नाथ अखिल कोट ब्रह्मांड नायक जगताच्या उत्पत्तीला स्थितीला लयाला कारणीभूत असलेला पंढरीश पांडुरंग परमात्मा त्या परमात्म्याच्या असीम आणि निशिम कृपेने वारकरी संप्रदायातील अष्टादश संत मंडळीच्या परमकृपेने परमप्रेरणेने गावचं ग्रामदैवत श्री हनुमंतरायाच्या प्रमुख कृपेने सप्ताह कमिटीच्या अत्यंत अट्टहासातून गावकरी मंडळीच्या परम कष्टातून चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा सुंदर अशी संत चरित्र कथा आणि या कथेमध्ये आपण गेले 5 दिवस अगदी आनंदाने नाहून निघत आहोत. आज या कथेचा उपांत्य दिवस आहे. उद्या या कथेची सांगता होणार. सांगतेच्या पूर्वसंध्येला आज आपण 6व्या दिवसाचं सांगतेचं पुष्प भगवंत हनुमंतरायांच्या चरणावरती समर्पित करत आहोत. गत 6 दिवसात संत चरित्राने आपल्या प्रत्येकाच्या आत्मस्वरूपाला शांती प्रदान व्हावी या हेतूने आपण तुकोबाराय इको जास्त झाला या हेतूने आपण ज्ञानोबारायांचं चरित्र श्रवण करत इथपर्यंत आलो. आणि या चरित्राचं श्रवण करत असताना आज सकाळी आपल्याला भावपूर्ण चरित्रामध्ये माझ्या ज्ञानोबारायांच्या चरित्रामध्ये आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा लादले सहज स्थिती तेची प्रेम मुद्रा गोरक्षा दिदली पूर्ण कृपा केली गहिनी नाथा गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले. या दोनही अभंगाचा अर्थ आपण सकाळी पाहला. गहिनीनाथांनी निवृत्तीनाथावरती कृपा केली. निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण कुळ हे पावन कृष्ण नामे. आणि ज्ञानोबरायांनी आपली परंपरा सांगत असताना सांगितलं की आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राचा अनुग्रह गोरक्षनाथांना मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्षांचा अनुग्रह गैनीनाथाला गैनीनाथाचा अनुग्रह त्र्यंबक राजाच्या शेजारी असलेल्या ब्रह्मगिरी पर्वतावरती मार्कंडेय पर्वताच्या शेजारी एका गुफेमध्ये माझ्या निवृत्तीनाथांना गैनीनाथांचा अनुग्रह झाला. आणि तोच अनुग्रह परंपरेने माझ्या निवृत्तीनाथांनी ज्ञानदादाकडे सोपवला. त्याच अनुग्रहाच्या बळावरती सकाळी ज्ञानोबारांचं मत आपण ऐकलं. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आत्ता उद्धरलो गुरु कृपे. माणसाच्या अंतकरणावरती शास्त्र कृपा अंतकरण कृपा सद्गुरूची कृपा व्हावी लागते. त्यात माझ्या ज्ञानोबारांच्या जीवनातले अनेक प्रसंग पाहत असताना मुक्ताईच्या कपाळाला लावलेला हात ओल्या लाकडांची पेटवलेली धुनी आणि आपण सिद्ध झाल्याच्या नंतर सिद्धीसोबत आलेला अहंकार नमवण्याकरता माझ्या ज्ञानोबराय आळंदीमध्ये मधुकरी भिक्षा मागण्याकरता खांद्यावरती झोळी लटकवून जातात. आणि झोळी लटकवून गेलेल्या ज्ञानोबरायांना हिरंब शास्त्रीने ताड दिशी कानाखाली मारली. 5 बोट माझ्या ज्ञानोबरायांच्या गालावरती उमटली. जमिनीवर पडलेले 12 वर्षाचे ज्ञानोबराय उठून उभे राहतात. आपल्या मानेवरची रुळणारी केस सावरतात. अंगाची धूळ झटकतात आणि 2 हात जोडून आपल्या सहनशीलतेची पराकाष्ठा हिरंब शास्त्रीच्या समोर प्रतिपादन करतात. काकाजी, माझ्या सावलीने आपल्याला बाट होत होतात. मारण्याच्या निमित्ताने आपण मला स्पर्श केलाय. माझी आपणास विनंती आहे, आपलं ब्राह्मणने बाटू नये म्हणून आपण आंघोळ केल्याशिवाय वाड्यात जाऊ नका. स्नान करणं गरजेचं आहे. ईश तत्वाची साधना करत असताना अगदी 12व्या वर्षी या ज्ञानामध्ये या माऊलीमध्ये एवढी सहनशीलतेची ताकद हे बळ कुठून आलं असेल.
म्हणून घराकडे निघाल्या, झोपडीकडे निघालेल्या सिद्धपीठाकडे जाणाऱ्या ज्ञानोबरायांना हिरंब शास्त्रींनी परत आवाज दिला आणि परत आलेल्या ज्ञानोबरायांना विचारलं, ज्ञाना, एवढी सहनशीलता ती कुठून आली तुमच्याकडे? आणि माझी इच्छा झाली, माझ्या अंतःकरणातला खळपणा निघून गेला. माझ्या दारातून आपण विनमुख जाऊ नका, काहीतरी मधुकरी घेऊन जा. आणि मग ज्ञानोबराय म्हणतात की माझी झोळी गच्च भरलेली आहे, त्या झोळीमध्ये आपण आपला अहंकार टाकला, माझ्या या योग्याच्या झोळीमध्ये आपण आपला क्रोध टाकला, आपला द्वेष टाकला. साधू संत जेव्हा आपल्या दारात भिक्षा मागायला येत असतात तेव्हा त्या भिक्षेच्या स्वरूपाने त्या आपल्या जीवनातलं दुःख घेऊन जातात, त्या आपल्या जीवनातला द्वेष नेत असतात, त्या आपल्या जीवनातला क्रोध नेत असतात. साधू संतांना देता आलं तर हेच द्यावं. ज्ञानोबरायांनी जाता जाता सांगावं, काका, फार काही जर करण्याची इच्छा झालीच आमच्या आपल्याकरता तर माझी एक इच्छा आहे, माझी एक इच्छा आहे. आपण फार आमच्याकरता काही जर करत असाल तर आमच्याकरता एवढं एक करा. काय? माझ्या वडिलांवरती, आमच्या कुटुंबावरती ग्रामण्य पडलेलं आहे आणि या ग्रामण्याचा परिणाम आम्हाला वाळीत टाकून सिद्धपीठामध्ये माझ्या वडिलांनी पूर्ण जीवन काढलेलं आहे. आज आपल्या अंतःकरणामध्ये बदल झाला आणि त्या झालेल्या बदलाचा परिणाम आपण मला काहीतरी देऊ इच्छिता, आपण आमच्यासाठी काहीतरी करू इच्छिता. काही जर करण्याची इच्छा असेल तर आमच्याकरता एवढं एक करा. जी माझ्या वडिलांवरचं ग्रामण्य निघतं का तेवढं बघा. आम्हाला समाजाने वाळीत टाकलं, आम्हाला वाळीत टाकलेलं समाजात समाविष्ट करत असतील तर तेवढं बघा. ते सगळे शब्द ऐकले. ज्ञाना, निश्चित उद्याच्या धर्मपीठावरती धर्मसभेमध्ये मी तुझं मत मांडेन आणि तुमच्या कुटुंबाकरता आळंदीमध्ये धर्मपीठावरती हा विचार केला जाईल. हे सर्व शब्द ऐकले. ज्ञानोबराय आपल्या झोपडीवरती परत आले. परत आलेल्या ज्ञानोबरायांचा निवृत्तीनाथासोबत संवाद आहे. 12 वर्षाच्या ज्ञानोबरायांच्या गालावरती उमटलेली 5 बोटं पाहून माझ्या निवृत्ती दादांचा अंतःकरणाचा थरकाप उडाला. निवृत्तीनाथांनी ज्ञानोबरायांना अगदी छातीशी कवठाळलं. रिकाम्या झोळीमध्ये काय टाकलं तर ज्ञानोबराय म्हणतात, क्रोध, द्वेष, बरच काही घेऊन आलो. हे सर्व शब्द ऐकले आणि हिरंब शास्त्री आपल्या करता काहीतरी करणार आहेत हा निरोप ज्ञानोबरायांनी आपल्या वडिलांना दिला. इथपर्यंत आपण कथा श्रवण केली होती. हिरंब शास्त्री आपल्या करता काहीतरी करणार आहेत हे शब्द ऐकले आणि विठ्ठल पंतांना, रुक्मिणी आई साहेबांचं मत आहे, पंत, गेल्या कैक अनेक वर्षापासून आपण या सिद्धपीठात वास करतोय आणि हा वास करत असताना आपण बरंच दुःख भोगलं. एवढं दुःख भोगूनही आपल्या वाट्याला काय येत असेल तर फक्त आपल्यावरती ग्रामण्य, वाळीतपणा. पंत, आपण संन्यास घेतला होता, मी तुमच्याशी विवाह केला होता. आपण संन्यास धर्माचा त्याग करून गुरु आज्ञेने परत संसारात आलात. कदाचित हा दोष नाही, पण लोकांच्या दृष्टिकोनातून जर हा दोष असेल तर हे पाप तुम्ही केलंय, ते पाप मी केलंय. आपण केलेल्या पापाच्या यातना, आपण केलेल्या पापाचा त्रास माझ्या लेकरांना होऊ नये. पंत, जर काही करता आलं तर माझ्या लेकरांना समाजात समाविष्ट करण्याकरता काहीतरी करा. ज्ञानाने सांगितलं जातं तुम्हाला की हिरंब शास्त्री तुमची बाजू उद्या धर्मपीठावरती धर्मसभेत मांडणार आहेत. हे सर्व शब्द ऐकले आणि हे सर्व शब्द ऐकल्याच्या नंतर विठ्ठल पंतांनी सांगितलं, उद्याच्या धर्मसभेत आम्ही हजर राहू. उद्याच्या धर्मसभेत हजर राहून आम्ही 100% आपल्या
लेकरांकरता लेकरांना समाजात समाविष्ट करून घ्यावं याकरता आम्ही उद्या आपली बाजू मांडू. रुक्मिणी आई साहेबांचे ते शब्द ऐकले विठ्ठल पंतांनी. रात्रभर त्या झोपडीत पहुडल्यावरती वर आकाशाकरती पाहायचंय. डोक्यावरती आलेल्या चंद्राकडे पाहून मनोमन विचार करायचा की उद्या धर्मपीठावरती मानलेल्या विचारामध्ये कदाचित माझ्या निवृत्तीनाथाला, कदाचित माझ्या ज्ञानदेवाला, सोपानाला, माझ्या मुक्ताईला समाज स्वीकारेल का. ज्या निवृत्तीनाथाला आळंदीतला प्रवेश निषिद्ध आहे, ज्या ज्ञानाला आळंदीतला प्रवेश निषिद्ध आहे, आजोबांच्या वाड्यापर्यंत चालत गेली तर कोणी त्यांच्याकडे फिरून पाहत नाही, अंगावरती सावली पडू देत नाही. माझ्या ज्ञानाने जर आळंदीत स्नान केलं तर लोकांच्या मनामध्ये आळंदी बाटल्याचा भास होतोय. कदाचित ह्या सगळ्या भावना बदलतील का. ह्या सगळ्या भावनेंचं आवाज स्वच्छ करा, त्याचा परत मला रिटर्न येतोय. या सर्व भावनेंचं थैमान विठ्ठलपंतांच्या मनात निर्माण झालं आणि मनात निर्माण झाल्याच्या नंतर विठ्ठलपंत सकाळी उठले. उठल्याच्या नंतर इंद्राणीचं स्नान केलं. इंद्राणीचं स्नान करून विठ्ठलपंत आता आपल्या झोपडीमध्ये दर्भाच्या आसनावरती बसलेल्या कृष्ण परमात्म्याला जवळ घेतात आणि जवळ घेऊन त्याचा दुग्ध अभिषेक करतात आनंदीच्या दुधाने. गाईच्या दुधाने परमात्म्याचा दुग्ध अभिषेक केला आणि अभिषेक करत असताना रुक्मिणी आईसाहेब पाठीमागून उभ्या आहेत. त्याच्याकरता नैवेद्य आणला. अनेक तुळशीचं पान हातात देऊन आईसाहेब म्हणतात की हे तुळशीचं पान समर्पण करून त्याला एक प्रार्थना करा. काय प्रार्थना करू रुक्मिणी. त्याला म्हणावं आम्ही भोगलेला त्रास आमच्या लेकरा बाळाच्या वाट्याला नको रे बाबा. त्याला सांगा आम्ही ग्रामण्य भोगलं, समाजाने आम्हाला वाळीत टाकलं, कदाचित आम्ही तुझे आणि समाजाचे गुन्हेगार असू, पण जन्माला आलेल्या या कोवळ्या लेकरांनी समाजाचा तू कोणता अपराध केला असेल, त्या अपराधाचा परिणाम समाज माझ्या लेकरांना जवळ येऊ देत नाही. सकाळी माझा ज्ञाना मधुकरी मागायला गेला तर हिरंब शास्त्रीने कानाखाली 5 बोट उमटवले. समाजाने जर असंच माझ्या लेकरांसोबत वागणं चालू ठेवलं तर भविष्य माझ्या लेकरांचं ते काय असेल. हे सर्व शब्द ऐकले विठ्ठलपंत म्हणाले, अहो रात्रभर आमच्या मनात हाच विचार थैमान घालत होता. तुमच्या मनातली प्रार्थना मी अगोदरच जगाच्या मालकाला, ब्रह्मांड नायकाला करून बसलोय. सर्व तयारी झाली. विठ्ठलपंतांनी आपल्या अंगावरती पंचा पांघरला, कपाळाला गंध रेखाटलं, कमरेवरचं धोतर कसलं आणि विठ्ठलपंतांनी हात जोडत धर्मपीठावर जाण्याकरता निघाले. आळंदीमध्ये धर्मपीठाची सभा भरली, धर्मसभा भरली. त्या धर्मसभेमध्ये एका बाजूला हिरंब शास्त्री उभे आहेत, एका बाजूला विठ्ठलपंत उभे आहेत. अचानक एक ब्राह्मण उठला आणि म्हणला, ए विठ्ठला कशा करता आलास. न्याय मागण्याकरता आलो. तुझाच न्याय निवाडा करण्याकरता आजची धर्मसभा भरली याची जाण आहे आम्हाला, पण चांडाळायस. धर्मसभेच्या मध्यंतरी उभा राहतोस, जरा कडेला उभा राहा, तुझी सावली पडली तर इथल्या ब्राह्मणांना बाट होईल. ते शब्द ऐकले आणि निपचितपणे माझ्या विठ्ठलपंतांनी मान खाली घालून एका कोपऱ्याला बाजूला सरकले. सरकलेले विठ्ठलपंत 2 हात जोडून उभे आहेत, 2 हात जोडून उभे आहेत. 2 हात जोडलेल्या विठ्ठलपंतांच्या संबंधाने चर्चेचा प्रारंभ झाला. चर्चेचा प्रारंभ झाला. काय मत आहे या विठ्ठलाचं. हिरंब शास्त्री उभे राहिले. झालं गेलं पार पडलं. जगाच्या इतिहासानं अनेक गोष्टी तुम्हाला मला दाखवल्यात. विठ्ठलपंतांनी संन्यास धर्म घेतला. 12 वर्षे ते संन्यासी म्हणूनही राहिले, पण 12 वर्ष संन्यासी म्हणून राहिलेल्या विठ्ठलपंतांच्या मुलांचा तो तिळ मात्र दोष नाही. आमचं एक मत आहे की आपण त्यांना समाजात समाविष्ट करून घ्यावं. त्यात एक जण उठला, म्हटला हिरंब शास्त्री तुमचं काय मस्तक बिस्तक फिरलं की काय.
तुमच्या डोक्याचे आटे ढिले झाले की काय हिरंब शास्त्री? अहो कुणाला समाजात समाविष्ट करून घेताय? असंच जर चालत राहिलं तर धर्मभ्रष्ट करणाऱ्यांना आपण समाजात समाविष्ट केल्याच्या नंतर धर्माची ती जागा कुठली उरेल? अहो विहित आणि निषिद्ध कर्माचा फरक समाजाला कळणं नितांत गरजेचं आहे. हिरंब शास्त्री, काय झालंय तुम्हाला? कालपासून तुम्ही वेगळेच वागायला लागला. त्या विठ्ठलाची बाजू काय मांडताय? या धर्मसभेचं पाचारण काय करताय? आज या धर्मसभेत आलेल्या विठ्ठल पंथाच्या संबंधाने आपण सकारात्मक बोलून त्याच्या मुलांना समाजात घ्यायला सांगताय. अहो संन्याशाच्या पोरांना धर्मसभेमध्ये कसली ती जागा? एक तर संन्याशाला पोरं नसतात. हा संन्यासी आहे आणि संन्यास धर्म सोडून संसार करणाऱ्या या चांडाळ विठ्ठल पंताला हे तरी कळायला हवं होतं की याला लेकरं मुलं बाळ कशाला हवी होती. लाज वाटत नाही विठ्ठल पंताला? 12 वर्षाचा संन्यास धर्म सोडून संसार करत 4 अपत्य जन्माला घातली. जन्माला घातल्यावरती त्या अपत्यांच्या किशोर वयामध्ये याला त्या लेकराची काळजी वाटते. अहो याच्यावरती ग्रामण्य असताना 4 लेकर जन्माला घालणाऱ्या या विठ्ठल पंताला तेव्हाच कळायला पाहिजे होतं की आपण लेकर जन्माला घातली तर आपल्यासारखे तर त्यांचे हाल होणार नाहीत. आज भला मोठा आला या धर्मसभेत 2 हात जोडून उभा राहतोय. कर्मठ ब्राह्मणांनी कडकडून विरोध केला. हिरंब शास्त्रींनी आर्ततेने हाक मारली आणि एवढी आर्ततेने हाक मारूनही अजिबात ऐकायला तयार नाहीत. अजिबात ऐकायला तयार नाहीत. हिरंब शास्त्री म्हणतात, ऐका हो, ऐका. आपण सर्वजण सामंजस्य आहात. आज या धर्मसभेमध्ये आम्ही नाही म्हणत तुम्हाला की तुम्ही विठ्ठल पंथाला समाजामध्ये समाविष्ट करून घ्यावं, पण त्याच्या पोटी जन्माला आलेल्या लेकरांचा काही दोष नाही. तुम्हाला सांगितलं ना हिरंब शास्त्री, याला काही प्रायश्चित्त नाही. विठ्ठल पंत बोलता बोलता मला संन्यास धर्म सोडल्याच्या नंतर संसारामध्ये येण्याकरता मी कुचर नावाची 3 आवरण केली. त्यानंतर मी चांद्रायणाच्या प्रायश्चित्ताची 3 आवरण केली. माझ्या गुरुवरांच्या, अरे काय तुझ्या गुरुचं वारंवार सांगतोय विठ्ठला? कोण तुझा गुरु? तो रामानंद. आम्ही 1000 वेळा सांगितलं की रामानंदाचं मत आम्ही ग्राह्य धरत नाही. स्वामी रामानंदांच्या मताला आम्ही ग्राह्य धरत नाही. हे सर्व ऐकलं. विठ्ठल पंत म्हणले, कुठल्याही स्थितीमध्ये काहीतरी मार्ग काढा, काहीतरी मार्ग काढा, जेणेकरून माझ्या मुलांना समाजात स्थान मिळेल, माझ्या मुलांना समाजात जागा मिळेल. आर्ततेने दोन्ही हात जोडलेले विठ्ठल पंत उभे राहिले. आणि त्यातला एक ब्राह्मण बोलला, तुला जर वाटत असेल तुझ्या मुलांना समाजात जागा भेटावी, खर तर अशा संन्यास आश्रमानंतरच्या ग्रथाश्रमात प्रवेश झालेल्या कुठल्या माणसाला कुठलाही प्रायश्चित्त नाही, कुठलंच प्रायश्चित्त नाही. त्या संन्यासाला झालेल्या संततीचे उपनयन संस्कार करण्याकरता शास्त्रामध्ये कुठलाच विधी नाही. आता यावरती हिरंब शास्त्री म्हणतात, अहो एखाद्या वेळेस माणुसकीने काही गोष्टी, हिरंब शास्त्री माणुसकी किंवा धर्म या दोन्हींचा विवाद निर्माण करत बसला तर धर्म परिपूर्णता बुडून जाईल. त्यातला एक जण उठला, म्हटला याला एक प्रायश्चित्त आहे. ते प्रायश्चित्त जर विठ्ठलाला मान्य असेल तर विठ्ठलाने ते प्रायश्चित्त करावं, आणि ते प्रायश्चित्त जर विठ्ठलाने केलं तर त्याच्या मुलांना समाजात स्थान मिळू शकतं. कोणतं प्रायश्चित्त आहे? भल्या मोठ्या आवाजात त्यांनी सांगितलं की विठ्ठलाला म्हणावं, देहांत प्रायश्चित्त, देहांत प्रायश्चित्त, देहांत प्रायश्चित्त. हे शब्द कानावरती पडले, ओठ थरथरायला लागले, डोळे डबडबले, हात थरथरायला लागले. देहांत प्रायश्चित्त. एका क्षणाचा विलंब न करता विठ्ठल पंतांच्या डोळ्यातले अश्रू गालावर ओघळले. विठ्ठल पंत म्हणतात, धर्मपीठाने केलेला निर्णय या विठ्ठलाला मान्य आहे.
पण तसं कागदोपत्री लिहून द्यावं की आमच्या देहांत प्रायश्चित्तानंतर आमच्या मुलाला समाजात स्थान मिळेल, आपल्या लेकरांना समाजात स्थान मिळावं याकरता देहांत प्रायश्चित्ताचा स्वीकार जगाच्या पाठीवर फक्त माय आणि बापच करू शकते. आपल्या लेकराला समाजात जगता यावं, आपल्या लेकराला समाजात ताठ मानेने जगता यावं याकरता परिपूर्ण समर्पण माय आणि बापच करू शकतो. दुसऱ्याच्या अंतःकरणामध्ये ती ताकद नाही. आम्हाला आपण दिलेला निर्णय मान्य आहे. ओंजळीमध्ये तोंड झाकत इंद्रायणीच्या तटावरती येऊन खळा 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 आपले अश्रू ढाळत इंद्रायणीच्या पाण्यामध्ये ते अश्रू मिश्रित केले. इंद्रायणीला स्पर्श करत थरथरत्या हाताने भरलेल्या हुंबरड्याने विठ्ठलपंत रडतात. इंद्रायणीला सांगतात, आम्ही गेल्याच्या नंतर या तटावरती तुझी 4 लेकरं असतील इंद्रायणी. माझं जाणं निश्चित आहे. माझ्या रुक्मिणी सहित 4 लेकरांचा सांभाळ तू करशील यात तिळ मात्र शंका नाही. अपवित्रपणा माझ्या ठिकाणी आहे, फार भोगलं मी. माझा जन्मच कदाचित इतरांना त्रास देण्याकरता झालाय. किशोर अवस्थेत आलो, आई वडिलांना त्रास दिला. तारुण्य अवस्थेत आलो, स्वतःला त्रास दिला. तदनंतर पुन्हा एकदा लग्न केलं, रुक्मिणीला त्रास दिला आणि लग्न करून 4 लेकरं जन्माला घातली. आता त्या लेकरांना माझा त्रास होतोय. इंद्रायणी मला कळतच नाही, कदाचित माते की माझा जन्म इतरांना त्रास देण्याकरता झाला असेल की काय, हा प्रश्न वारंवार मला सतावतो. पण या प्रश्नाचं उत्तर आज धर्मपीठामध्ये मला मिळालं. या प्रश्नाचं उत्तर मी आज माझ्या जीवनाच्या इतिहासामध्ये लिहून जाणार आहे. आणि रेखाटलेलं उत्तर सदैव माझ्या ज्ञानोबरायांना, सदैव माझ्या निवृत्तीनाथाला मी रेखाटलेलं देहांत प्रायश्चित्ताचं उत्तर माझ्या सोपानाला, मुक्तीला चांगलं जीवन प्रदान करत असेल तर मला देहांत प्रायश्चित्त करायला काय ती हरकत आहे. इंद्रायणी सोबतचा तो संवाद झाला. खळखळून वाहणाऱ्या इंद्रायणीचे अश्रू कदाचित पाण्यासोबत मिसळून जात होते. इंद्रायणीला वाचा नव्हती, इंद्रायणीला बोलता येत नव्हतं. विठ्ठलपंत निघाले, सिद्धेश्वराच्या मंदिराच्या खालच्या बाजूने निघाले. विठ्ठलपंत स्वामी नरसिंह सरस्वतींच्या मंदिरासमोरून कृष्ण मंदिरासमोर आले. गोपाळ परतल्या कृष्ण मंदिराकडे पाहिलं. देहुडा चरणी वाजवितो वेणू अशा स्वरूपात त्या कृष्णाकडे पाहून 2 हात जोडले आणि 2 हात जोडून, कृष्णा इथे भला मोठा देहुड्या स्वभावात उभा आहेस आणि घरी आमच्याकडे लंगड्या स्वरूपात आहेस तू. हे बघ, तुझी रूप अनेक असतील, तत्व मात्र एक आहे. तुझ्याच नावाने माझा निवृत्ती पावन झाला. निवृत्ती गहिनी कृपा केली. पूर्ण आमचा निवृत्ती म्हणतोय की गहिनीनाथांनी त्याच्या गुरु घराण्याचं, त्याच्या शिष्य परंपरेचं कुळ तुझ्या नामाने पावन केलं. कुळ हे पावन कृष्ण नामे. हे बघ, आता मी इंद्रायणीला बोलून तर निघालो, मला देहांत प्रायश्चित्त करायचंय. पण माझ्या जाण्याच्या नंतर माझ्या निवृत्तीला, माझ्या ज्ञानाला सांभाळण्याची जबाबदारी तुझी ती आहे. अपेक्षा करतो की तू माझ्या लेकरांना सांभाळशील. गोपाळपुऱ्यामधून कृष्णाच्या मंदिराच्या पाठीमागच्या रस्त्याने विठ्ठलपंत आळंदीत प्रवेश करते झाली. आतमध्ये सिद्धबेटात आले. सिद्धबेटात आलेल्या विठ्ठलपंतांना पाहताच अगदी अस्थिर चित्त असलेल्या रुक्माईनी दिवसभर वाट पाहिली की आज धर्मसभेमध्ये, धर्मपीठावरती उपनयन संस्काराकरता शुद्धीपत्र माझ्या लेकरांना मिळणार होतं. आज निर्णय होऊन ज्या आळंदीचं धर्मपीठ माझ्या वडिलांनी कैक वर्ष चालवलं, त्या सिद्धोपंतांच्या गादीवरती बसून कुणीतरी आम्हाला न्याय मिळवून देणार होतो. आज माझ्या 4 लेकरांना समाजात स्थान मिळणार आहे हा विचार करत असलेल्या रुक्मिणीचं चित्त एक क्षण सुद्धा थाऱ्यावरती नव्हतं. येणाऱ्या विठ्ठलपंतांची वाट पाहत होतो. विठ्ठलपंतांचा सिद्धबेटात प्रवेश झाला आणि सिद्धबेटात प्रवेश केल्या केल्या विठ्ठलपंतांना पाहल्या पाहल्या रुक्मिणी उठून उभी राहिली. चालत चालत तरा तरा चालत गेली. पंतांचा हातात हात घेतला. पंत आलात, आपण आलात. एका क्षणाचा विलंब न करता आजच्या धर्मपीठाचा निर्णय आपण आमच्या कानावरती घालावा. काय सांगितलं धर्मपीठाने? अगदी ओशाळ झालेल्या चेहऱ्याने विठ्ठलपंतांच्या पापण्या ओल्या तशाच होत्या.
पापण्यांची केस केसाला चिकटली होती. सर्वांनी स्वतःला बंधन घातलं होतं. डोक्यावरची शिखा सावरत, अंगावरचा पंचा वरच्या बाजूने उडत विठ्ठलपंत रुक्मिणीचा हातात हात घेऊन समोर आले आणि धाड धिप्पाड 6 फूट उंचीचा महापुरुष रुक्मिणीने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या अगोदर धाड दिशी जमिनीवर कोसळला. धाड दिशी जमिनीवर कोसळलेल्या विठ्ठलपंतांना पुन्हा रुक्मिणी म्हणते, मालक कोसळायला झालंय काय? काय 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 धर्मपीठाचा न्याय आहे तो काय? काय सांगितलं धर्मपीठाने? हे सर्व शब्द ऐकले आणि रुक्मिणीचा हातात हात घेतात. विठ्ठलपंत म्हणतात, रुक्मिणी, या विठ्ठलाचा जन्म केवळ इतरांना त्रास देण्याकरता झालाय. निष्पाप बालकांना त्रास देण्यापेक्षा आज धर्मपीठाने दिलेला निर्णय मान्य करून मी माझ्या जीवनाची यात्रा संपवणार आहे. काय बोलताय पंत आपण? काय बोलताय रुक्मिणी? समाजामध्ये आपल्या लेकरांचा उपनयन संस्कार होऊन त्यांना शुद्धीपत्र मिळावं किंवा त्यांना समाजात स्थान मिळावं असं जर आपल्याला वाटत असेल तर माझ्याकरता आळंदीच्या धर्मपीठाने देहांत प्रायश्चित्त देहांत प्रायश्चित्त रुक्मिणी देहांत प्रायश्चित्ताची भाषा कर्णपटलावरती टाकली. देहांत प्रायश्चित्त हे शब्द ऐकले आणि कोसळलेल्या महापुरुषाच्या शेजारी धाड दिशी अंग टाकून रुक्मिणी म्हणते, पंत, आपला निर्णय काय आहे? रुक्मिणी, माझ्या लेकरांना समाजात स्थान मिळावं याकरता मी देहांत प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. देहांत प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे हे शब्द ऐकले, डोळ्याचे अश्रू पुसले. रुक्मिणी म्हणाली, पंत, स्वतःला सावरा. आपलं हे रडणं, आपलं हे खचणं, आपलं हे कोसळणं जर लेकरांनी पाहिलं तर त्यांच्या मनावरती काय भाव निर्माण होईल. पण पंत, तुम्हाला एक सांगू, आपण एकट्याने देहांत प्रायश्चित्त नाही घ्यायचं. आपण एकट्याने देहांत प्रायश्चित्त नाही घ्यायचं पंत. आपल्या समवेत मला सुद्धा देहांत प्रायश्चित्त घ्यायचंय. दुपारच्या वेळेला हातात हात घेतलेला रुक्मिणी आई साहेब पंतांना म्हणतात, मालक, आपण एकट्याने देहांत प्रायश्चित्त घेऊन नाही चालणार. आपल्या समवेत आम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यायचं हे शब्द ऐकले आणि ते शब्द ऐकल्याच्या नंतर विठ्ठलपंत रुक्मिणीला म्हणतात, रुक्मिणी, या समाजाने आतापर्यंत तुझा माझा स्वीकार केलाच नाही. आपल्याकडे येणारा समाजही रोखून धरला. येणारी 4 श्रुती कधी यांनी येऊ दिले नाही. माझ्या जाण्याच्या नंतर या 4 पाखरांना तुझा आधार आहे. या 4 पाखरांना तुझा आधार आहे. पण माझ्या समेत तू जर देहांत प्रायश्चित्त घेतलं आणि उद्या कदाचित या समाजाने माझ्या ज्ञानाला, माझ्या निवृत्तीला, सोपानाला, माझ्या मुक्ताईला जर समाजामध्ये जागा नाही दिली तर काय यातना होतील ग? माझा ऐक रुक्मिणी, तू देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता मला जाऊ दे, तू थांब. मालक, मी आपली अर्धांगिनी आहे. निवृत्ती ज्ञाना आता सगळ्यांना सांभाळण्यासारखे झालेले आहेत. मला एकटीला ठेवून माझा पातिव्रत्य धर्म असा वाटवू नका. मला वाटतं मला आम्ही तुमच्यासोबत आलं पाहिजे. निर्णय झाला दोघांचा देहांत प्रायश्चित्ता करता प्रयागाच्या क्षेत्रावर जायचंय. 12 वर्षाचे ज्ञानोबा आहेत, 14 वर्षाचे माझे निवृत्तीनाथ आहेत, 10 वर्षाचे सोपान काका आणि 7-8 वर्षाची मुक्ताई आहे. तीनही भावंडांच्या अंगावरती भगव्या रंगाची कपनी, गळ्यात गुणाकाराचा आकार करून गळ्याच्या पाठीमागून गाठ मारलेली,
मानेवर रुळणारी केस, कपाळावरचा ऊर्ध्वपुंडाचा गंध, सूर्याला लाजवणार तेज. सायंकाळची वेळ आहे. सायंकाळच्या वेळेला निवृत्तीनाथ, सोपान काका, ज्ञानोबाराय, मुक्ताई झोपडीमध्ये आले. रोजचा नित्यनेम उरकला. उरकलेल्या नेमाच्या नंतर आज आईने सुंदर स्वयंपाक रांधला होता. त्या सुंदर रांधलेल्या स्वयंपाकामध्ये आनंदीचं दूध, गुळाचा पाक घालून रांधलेली लापशी आहे. पत्रावळीवरती पळसाच्या पानाचे द्रोण लावले. त्या द्रोणामध्ये आनंदीचं उकळलेलं दूध टाकलं आणि गुळाच्या पाकामध्ये रांधलेली लापशी पत्रावळीवरती ठेवली. आणि पत्रावळीवरती ठेवल्याच्या नंतर निवृत्तीनाथ, ज्ञानोबा, मुक्ताई, सोपान तिघांना आवाज दिला. तीनही भावंड जेवायला बसली. मुक्ताई अगदी 7-8 वर्षाची चिमुकली, अंगावरची कंचोळी, कमरेला कसलेली मेडी, 2 बाजूनी घातलेले काऊ, मुडपून डोक्याला बांधलेल्या माझ्या मुक्ताईच्या वेण्या, या सगळ्या रूपात बसलेल्या ज्ञानोबांनी विचारलं, आई आज अचानक लापशीचा बेत कसा काय केला ग? ज्ञाना तुला आवडती ना म्हणून केली रे. सोपानाने विचारलं, आई खरं सांग आज अचानक लापशीचा स्वयंपाक कसा काय केला? सोपाना, असाच केला. ज्ञानदादाला आवडतो ना, ज्ञानदादाला आवडलेला स्वयंपाक तुला पण आवडतो. मुक्ती म्हणते, आई माझ्या पण पत्रावळीवरती लापशी टाक. हो घे मुक्ते. 8 वर्षाच्या मुक्ताईला पत्रावळीवरती लापशी टाकत असताना रुक्मिणीच्या मनात विचार आला की मुक्ते, आज तुम्हा चौघांची आई होऊन तुझ्या पत्रावळीवरती मी लापशी टाकते. तुझ्या द्रोणात आनंदीचं दूध मी ओतते. पण उद्या सायंकाळपासून तिघांची लहान बहीण जरी असली तर तिघांची माता म्हणून, अन्नपूर्णा म्हणून तुला काम करावं लागणार आहे. हा भाव निर्माण झाला मनात. पण डोळ्यात आलेले अश्रू सावरत रुक्मिणीने चुलीकडे तोंड केलं. पदराने अश्रू पुसले. ज्ञानदादानी लापशीवरती दूध ओतलं. एक घास घेतला. दुसरा घास सोपानाच्या मुखात भरवला. दोघांचं एकमेकावरती प्रेम पाहलं आणि विठ्ठल पंत म्हणतात, ज्ञाना सोपानाला शेवटपर्यंत असं सांभाळशील ना रे? बाबा असं का बोलतात तुम्ही? तात असं का विचारतात? ज्ञाना थोडा समोर ये बरं. माझे ज्ञानोबराय समोर आले. मुक्ताईला एक घास भरव. ज्ञानोबरायांनी दूध टाकलेल्या लापशीचा एक घास मुक्ताईच्या मुखात भरवला आणि स्वतःचे अश्रू सावरत रुक्मिणी म्हणते, ज्ञाना अंतर नको दिवस मुक्तीला. आई का गा असं बोलताय तुम्ही? काही नाही रे ज्ञाना, तुमच्या दोघातलं प्रेम पाहून अत्यानंद झाला. निवृत्तीनाथांनी दूध टाकलेल्या लापशीचा पहिला घास खाल्ला आणि तो घास कडू लागला. म्हणून निवृत्तीनाथांना अंदाज आला, आज ताटात वाढलेली लापशी जर आज मला गोड लागली तर आयुष्यभर पुन्हा गोड पदार्थ खाण्याची इच्छा होणार नाही. आईने एवढ्या प्रेमाने गुळाचा पाक टाकून केलेली लापशी या निवृत्तीनाथाला कडू का लागत असेल हा मनात विचार आला. कदाचित ही गुळाचा पाक टाकलेली लापशी मला कडू लागते म्हणजे माझ्या जीवनामध्ये विष कालवून जाणार असेल, आमच्या जीवनामध्ये कडूपणा कालवून जाणार असेल. हे सगळे शब्द पाहिले आणि निवृत्तीनाथाच्या डोक्यावरून हात फिरवला. सायंकाळची वेळ झाली. सूर्य मावळला. चारही भावंड आनंदाने जेवली. 2 पत्रावळ्यामध्ये टाकलेली लापशी आणि द्रोणातलं दूध रुक्मिणीने तसंच झाकलं आणि झाकलेल्या त्या पत्रावळीला कृष्णाच्या समोर नैवेद्य म्हणून तसंच ठेवलं. सायंकाळची वेळ झाली. चारही भावंड झोपले. निवृत्तीनाथ आहेत. निवृत्तीनाथाच्या शेजारी ज्ञानोबा, ज्ञानोबरायांच्या शेजारी माझी काका आहेत. काकांच्या शेजारी मुक्ताई. मुक्ताईला चिकटून अगदी मुक्ताईच्या कपाळावरती
डाव्या हाताने थोपटत थोपटत उजव्या कुशीवरती रुक्मिणी आईसाहेब झोपल्या. निवृत्तीच्या त्या कडेला विठ्ठलपंत झोपलेले आहेत. मध्यरात्रीची वेळ झाली. चंद्र डोक्यावरती आला. डोक्यावर आलेल्या चंद्राने वरून डोकावून झोपडीत आपलं शीतल किरण टाकलं. त्या शीतल किरणामध्ये माझ्या ज्ञानोबांचा चेहरा उजळून निघाला. त्या उजळलेल्या चारही भावंडाच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि हा चंद्र आपल्याला खुणवतोय की काय, की मध्यावरती आलो, आता निघा. आळंदीचा परिसर सामसूम झालेला आहे. आता कुठल्याही रस्त्याने गेला तर तुम्हाला ना निवृत्ती, ना ज्ञाना, ना मुक्ताई, ना सोपान शोधण्या करता येणार आहे. ताम्रपत्र हातात घेतलं, दौतामध्ये मयुराचं पंख बुडवलं आणि विठ्ठलपंत निवृत्तीनाथान करता पत्राचं लिखाण करताय. विठ्ठलपंत निवृत्तीनाथा करता पत्राचं लिखाण करतात. प्रिय निवृत्ती, अनेक अनेक आशीर्वाद. उद्याचा उगवणारा सूर्य सृष्टीला प्रकाश देईल. तुझे तात आणि आई दोघं गेल्यामुळे कदाचित तुमच्या जीवनात अंधार येणार असेल. त्या पत्रावरचा मजकूर आहे. निवृत्ती, आमच्या जाण्याच्या नंतर ज्ञानाला शिष्य म्हणूनही अंतर देऊ नको, भाऊ म्हणूनही अंतर देऊ नको. मुक्ती 8 वर्षाची कोवळी बालिका आहे. माझ्या मुक्तीला आणखी काहीच कळत नाही. मुक्तीला तेवढं मातृत्वाच्या अंतःकरणाने सांभाळण्याचा प्रयत्न कर. या सगळ्यांचा बाप तूच हो. पत्र लिहिलं, आम्हाला शोधण्याचा प्रयत्न करू नको निवृत्ती. आम्ही देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता निघालेलो आहोत. स्वतःला प्रयागाच्या क्षेत्रावरती गंगेच्या पात्रात समर्पित करून देहांत प्रायश्चित्त जगाच्या पाठीवर सर्वात पवित्र बलिदान माझ्या ज्ञानोबरांच्या आईवडिलांचं. एवढ्या पवित्र बलिदानाने माझे ज्ञानोबराय उजळून निघाले. एवढ्या पवित्र बलिदानाने माझे निवृत्तीनाथ उजळून निघाले. मध्यरात्रीची वेळ झाली. पत्र लिहिलं, दिव्याच्या समोर ठेवलं. त्या पत्रावरती एक दगड ठेवला. त्या कृष्णाकडे पाहिलं आणि माझी रुक्मिणी निघता निघता झोपेतून उठलेल्या रुक्मिणी आईसाहेब जशा झोपडीच्या दरवाजाकडे निघतात, बाहेर आवंडा भरलेले खळखळून रडणारे विठ्ठलपंत उभे आहेत. पंत, 1 मिनिट थांबा, मला डोळे भरून एकदा नजर टाकू द्या माझ्या लेकरावरती. डोळ्यासमोर चित्र उभं करा. आई, 4 लेकर झोपलेले, तर त्या 4 लेकराला सोडून देहांत प्रायश्चित्त एका नदीच्या पात्राची ओटी भरण्याकरता माझ्या रुक्मिणीला जायचंय. त्या आईच्या अंतःकरणाची अवस्था काय असेल. निघालेली माझी रुक्मिणी जशी निघाली, चिमुकल्या मुक्ताईची झोपेमध्ये आवडलेली मूठ, त्या मुठीत रुक्मिणीचा पदर थांबला आणि मुक्ताई जागी झाली की काय, दस्त झाला अंतःकरणात. दिवा अलीकडला ओढला, पाहिलं की मुक्ताई झोपलेली होती. मुक्ताईच्या हातातला पदर तसा सोडून घेतला तर मुक्ताईला जाग येईल म्हणून आई साहेबांनी पुन्हा मुक्ताईच्या शेजारी अंग टाकलं आणि पहुडलेल्या मुक्ताईला थोपटत पदर सोडवण्याचा प्रयत्न केला. मुक्ताईच्या हातातला पदर काढला. तोच मुक्ताईने रुक्मिणीच्या गळ्यात हात टाकून गच्च मिठी मारून झोपण्याचा प्रयत्न केला आणि या मुक्ताईची मिठी सोडून रुक्मिणी आई साहेबांना देहांत प्रायश्चित्ता करता जायचंय. मिठी सोडवली. 8 वर्षाची मुक्ताई झोपली. ज्ञानाच्या कपाळाचं अभग्राण केलं. कपाळावर त्या हात फिरवला. सांगितलं, ज्ञाना, जर कदाचित आज तुझ्या जीवनातून मातृत्वाचं प्रेम निघून गेलं ना ज्ञाना, तर आयुष्यभर जगताला तू आईचं प्रेम देशील. माझा आशीर्वाद आहे ज्ञाना तुला. निवृत्ती, सांभाळ या सर्वांना. सोपाना तुझ्या हातून भक्तीचा मार्ग सोपा होईल असं म्हणत 4ही लेकराकडे पाहिलं आणि झोपडीची ताटी उचलून दरवाजाच्या शेजारी मांडत हातात हात धरून विठ्ठलपंत आणि रुक्मिणी निघाले. पण निघालेल्या रुक्मिणीची अवस्था एका घायाळ पक्षिणी सारखी आहे. घायाळ पक्षिणी सारखी. नानू, रुक्मिणी आईसाहेब निघाल्यात, पण कशा निघाल्यात? आज
घायाळ पक्षी आज घायाळ पक्षी जाई पिलाण भेटाया आज घायाळ पक्षी जाई पिलाण भेटाया आज घायाळ पक्षी जाई पिलाण भेटावा हो माया मंदिर हलले लागे कळत फुटाया माया मंदिर हलले लागे कळत लागे कडस फुटाया आज घायाळ पक्षी हे जाई पिलाण भेटाया आज घायाळ पक्षी हे जाई पिलाण भेटाया माया मंदिर हलले लागे कळस फुटाया 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 लागे कळस फुटाया फुटाया माया मंदिर हलले लागे कडर फुटाया माया मंदिर हलले लागे कडस फुटाया माया मंदिर हलले लागे कळस फुटाया माया मंदिर हलले लागे कळस फुटाया संपूर्ण जगाला मातृत्वाचं प्रेम प्रदान करणाऱ्या ज्ञानोबरायांना
वयाच्या 12व्या वर्षी आपल्या आयुष्यातलं मातृत्वाचं प्रेम गमवावं लागलं. चारही लेकराकडे पाहून माझ्या आई साहेब आज देहांत प्रायश्चित्ता करता निघाल्या. तळमळ म्हणे माझ्या पाखरांनो, तुम्हा सोडून जाते मी पिल्यांनो, म्हणे आशा आहे इथेच राहावा, संत बंधुकाची सेवा करावा. तळमळ म्हणे माझ्या पाखरांनो, तुम्हा सोडून मी जाते पिल्यांनो. पंतांचा हातात हात पकडला. जगाच्या माईची माय, जगाच्या बापाचा बाप निवृत्तीनाथांच्या खांद्यावरती सर्वांची जबाबदारी टाकत विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आई साहेब देहांत प्रायश्चित्ता करता निघालेले आहेत. देहांत प्रायश्चित्ताला निघालेल्या रुक्मिणी आई साहेब पंतांना म्हणतात, पंत निरोप द्यायचा होता, निवृत्तीला दिलाय जी. स्वतःच्या उपरणाचा बोळा करून तोंडात कोंबत विठ्ठल पंत म्हणतात, दिलाय निरोप. निवृत्तीच्या डोक्याच्या बाजूला कृष्ण ठेवलेला आहे, तुम्ही त्याच्या समोर पत्र ठेवलंय. त्या ताम्रपत्रावरती स्वच्छ अक्षरात सर्व लिहून ठेवले. जगातलं सर्वात पवित्र बलिदान करण्याकरता प्रयागाच्या दिशेने पंत आणि रुक्मिणी आई साहेब निघून गेले. दुसऱ्या दिवसचा सूर्य उगवला. उगवत्या सूर्याने उभ्या आळंदीला प्रकाशमान केलं. 8 वर्षाची मुक्ताई उठून झोपडीत पाहते की माझे तात कुठे आहे. 8 वर्षाची मुक्ताई झोपडीत आर्ततेने हाक मारते, तात, ओ तात, आई, ए आई. मुक्ताईचा आवाज ऐकला. ज्ञानाला जाग आली. सोपान काका उठून बसले. निवृत्तीनाथ उठले. काय झालं मुक्ते? दादा, आई कुठे आहे रे? असेल बाहेर. चारही भावंड डोळी चोळत 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 खोपडीच्या बाहेर आले. पर्णकुटीच्या बाहेर येऊन आनंदीच्या गोठ्याकडे तर बाबा गेले नसतील म्हणून निवृत्तीनाथ तिकडे जातात. तिथे नाहीत. कदाचित बाबा मधुकरीला गेले असतील. आई इंद्रायणीवरती कपडे धुण्याकरता गेली असेल म्हणून इंद्रायणीच्या तटावरती जाऊन पाहिलं. पण भल्या पहाटे सर्वांच्या आंघोळीच्या अगोदर आई कपडे धुवायला जाणार नाही म्हणून निवृत्तीनाथाने इंद्रायणीचा पूर्ण तट शोधला. निवृत्तीनाथांना कुठे माहित होतं इंद्रायणीचा एकीकडचाच नाही, पूर्ण इंद्रायणी जरी शोधली तरी आता आई आणि बाबा दिसणार नव्हते. परत आले निवृत्तीनाथ. थोडा वेळ वाट पाहिली. घटिका 2 घटिका निघून गेल्या. ज्ञाना सोपानाला सावरत निवृत्तीनाथ पर्णकुटीत प्रवेश करते झाले. रात्री आई बाबांनी वाढून घेतलेल्या पत्राबळ्यावरची लापशी तशीच आहे. दुधाचे द्रोण तसेच आहे. त्या दुधाच्या द्रोणावरती जमा झालेली साय स्वतःला वेड्या वाकड्या आढ्या पाडून बसलेली. त्या पत्रावळीकडे पाहिलं. निवृत्तीनाथाच्या मनात विचार आला की काल सायंकाळी दानाने मुक्ताईला भरवलेला घास पाहून आईच्या डोळ्यात अश्रू आले होते. सोपानाला भरवलेला घास पाहून आईच्या डोळ्यात अश्रू आले होते. कदाचित ते सर्व पाहून, ते सर्व बोलणं, ते सर्व दुःख पचवत आई आणि बाबांनी रात्री जेवण केलं नाही. ह्या दोन्ही पत्रावळ्या जशाला तशाच आहेत. याचा अर्थ 100% आई आणि बाबांनी यातला एकही घास खाल्ला नाही. त्या पत्रावळ्या उचलल्यानं थोडं समोर नजर पडल्याच्या नंतर कृष्णाच्या समोर मांडलेल्या ताम्रपत्रावरती ठेवलेला दगड उचलला आणि एक 12 आखडीचं अक्षर ज्या पित्यांकडून शिकले होते निवृत्तीनाथ, त्या पित्यांचं स्वच्छ अक्षर निवृत्तीनाथांनी वाचायला प्रारंभ केला. ज्ञानोबरायांसारख्या संतांच्या अंतःकरणात मातृत्वाचं अंतःकरण निवृत्तीनाथांनी निर्माण केलं.
ह्या सगळ्या यातना निवृत्तीनाथांना ते पत्र वाचल्यावर अजिबात सहन होत नव्हत्या. पण निवृत्ती, तुझ्याशिवाय माझ्या ज्ञानाला, सोपानाला, मुक्तीला कुणी नाही. त्यांना प्रेमाने सांभाळ. देहांत प्रायश्चित्त करण्याकरता चाललोय. मंदिराच्या डोक्यावर बसवलेला 22 किलो सोन्याचा कळस आजही अनेक नास्तिकांना दिसतोय. माझ्या माऊलीच्या मंदिरावर 22 किलो सोन्याचा कळस बसवला तेव्हा महाराष्ट्रातल्या अनेक बांडकुळांच्या पोस्ट होत्या. एकाच मंदिरावरती 22 किलो सोनं घातल्यापेक्षा त्याचा काही सदुपयोग करावा. ज्ञानोबरायांच्या मंदिरावरती 22 किलो सोन्याचा कळश येण्याकरता ज्ञानोबरायांनी काय यातना भोगल्यात त्या काय कुणाला माहित आहे. एवढा त्रास सहन केला निवृत्तीनाथांनी, ज्ञानोबरायांनी. आता आपण जर धीर सोडला तर माझ्या ज्ञानोबाचा धीर सुटेल. मी जर धीर सोडला तर माझ्या मुक्ताईला कोण आहे हा विचार करत निवृत्तीनाथांनी स्वतःला सावरलं. आणि स्वतःला सावरत निवृत्तीनाथ ज्ञानोबरायांना जवळ घेतात. सांगतात की ज्ञाना, शोधू नको साईला. का रे दादा? आता ती कधीच परत येणार नाही, कधीच परत येणार नाही. ज्ञाना, आपल्या आई वडिलांचं बलिदान झालंय, देहांत प्रायश्चित्ता करता निघून गेले ते. मुक्ताईला आणि सोपान काकाला या शब्दांची जाण सुद्धा नव्हती. 7-8 वर्षाच्या मुक्ताईला देहांत प्रायश्चित्त काय आहे हे कळत सुद्धा नव्हतं. मुक्ताई परत परत विचारत, का दादा, देहांत प्रायश्चित्त म्हणजे काय रे? मुक्ते, आता वाट पाहू नको साईबाबांची, ते येणार नाहीत. ते सर्व शब्द ऐकले. मुक्ताई निवृत्तीनाथाच्या कमरेला गच्च बिलगली. गच्च बिलगलेली मुक्ताई सावरत सावरत निवृत्तीनाथ बसले. सायंकाळची वेळ झाली. 24 घंट्याचा कालावधी पार पडला. याच वेळेला काल दादा आईने आपल्याकरता लापशी केली होती ना, आज कुठे असेल आई? सोपानाला भूक लागली. निवृत्तीनाथांनी सोपानाला थोपटत थोपटत स्वतःच्या मांडीवरती झोपवलं. पोटाला पीळ द्यायला शिकारे लेकरांनो. आता आळंदीत गेलं तर कोणी मधुकरी वाढणार नाही, आणि आपल्या पोटाची खळगी भरण्याकरता आपले मायबाप आता राहिले नाही. ज्ञानोबरायांना निवृत्तीनाथांनी वारंवार समजावलं, आणि समजावणं झाल्याच्या नंतर माझी मुक्ताई, माझे सोपान काका शांत झाले. दिवसापाठी दिवस गेले आणि आळंदीमध्ये सर्वांना निरोप गेला की विठ्ठलपंत आणि रुक्मिणी देहांत प्रायश्चित्ता करता निघून गेले. दुसऱ्या दिवशी भूक लागली म्हणून सगळ्यांच्या पोटाला पीळ पडतोय म्हणून वडिलांची टांगलेली झोळी पुन्हा आपल्या खांद्याला लटकवत ज्ञानोबराय आळंदीत गेले. आळंदीत गेलेल्या ज्ञानोबरायांच्या झोळीमध्ये कोणीतरी मधुकरी टाकली. ती मधुकरी एवढी घाण होती. महिपती महाराज म्हणतात, 4 दिवसाचं विटलेलं सडलेलं अन्न ज्ञानोबरांच्या झोळीत टाकलं. ती झोळी घेऊन घरी आलेल्या ज्ञानोबरायांना फार यातना झाल्या, फार यातना झाल्या. कोणी मधुकरीमध्ये स्वच्छ आणि चांगलं अन्न वाढायला तयार नाही. तुम्हाला ज्ञानोबरायांचे उपकार सांगू. 4 भावंडाच्या पोटाची खळगी भरण्याकरता ज्ञानोबराय जर आळंदीत गेले तर लोकांनी 4-4 दिवसाचं सडलेलं अन्न झोळीत टाकलं. आज माझ्या ज्ञानोबरायांचा पालखी सोहळा आळंदीहून जर निघाला तर कमी जास्त 10 लाख लोक असतात सोबत. कुठलंच नियोजन नसतं वारीच्या वाटेवर चालणाऱ्या वारकऱ्याचं.
काही ठरलेली लोक दिंडीत बिशी देऊन जर चालली तर त्यांचं तरी भोजनाचं प्रयोजन असतं. अशी काही निष्ठावंत वारकरी आहेत की खांद्यावरती पताका, डोक्यावरती पडशी, पाठीवरती पडशी, डोक्यावरती ज्ञानोबरायांचं एक स्वरूप, गळ्यामध्ये विना, उजव्या हातात चिपळ्या. चालत चालत त्या रस्त्यावरती टाचेला पडलेल्या भेगा आहेत. ज्या ज्ञानोबरांच्या जोळीत 4-4 दिवसाचं सडलेलं अन्न, विटलेलं अन्न टाकलं, त्या ज्ञानोबरांनी उदारता एवढी दाखवली. आळंदी ते पंढरपूर जर 10 लाख लोक निघाले तर माझी माय एकही वारकरी उपाशी झोपू देत नाही पंढरपुरापर्यंत. हे माझ्या ज्ञानोबरांचे उपकार आहेत, उपकार आहेत. निवृत्तीनाथ, ज्ञानोबाराय, सोपान काका, मुक्ताई. ते झोपलेलं, ते विटलेलं अन्न पाहलं. मुक्ताईने ती झोळी उचलत बाहेर नेऊन टाकली. दादा नकोच जात जाऊ आळंदीत मधुकरीला. पद्मासन घातलेल्या मांडीवरती सोपान काकांनी देह टाकायचा, मुक्ताईने समजावण्याचा प्रयत्न करायचा. 8 वर्षाच्या मुक्ताईला आता सामंजस्यपणा आला. एक दिवस माझे ज्ञानोबराय इंद्राणीमध्ये स्नानाला गेले. स्नान करत असताना तिथे जमा झालेल्या अनेक लोकांनी माझ्या ज्ञानोबरायांचा उपहास केला. संयमाची मुद्रा बांधलेले ज्ञानोबराय इंद्राणीमध्ये स्नान करत होते. कमरे एवढ्या पाण्यात उभे होते. ओंजळीमध्ये पाणी भरायचं. भरलेल्या पाण्याची ओंजळ डोक्याच्या वर न्यायची, सूर्यनारायणला अर्पण करायची. त्याला अर्घ्यदान म्हणतात. अर्घ्यदान देता देता बाजूला उभ्या असणाऱ्या लोकांनी ज्ञानोबरायांचा उपहास करायचा आहे. ए ज्ञान्या, काय करतोय इंद्राणीमध्ये उभा राहून? तुम्हा चांडाळाच्या लेकरांना किती वेळा जरी सांगितलं तरी तुम्हाला कळत नाही. इंद्राणीमध्ये उभा राहून तुला काय वाटतं इंद्राणी तुला पवित्र करणार आहे? जगाच्या पाठीवरचं कुठलंच तीर्थ तुला पवित्र करू शकत नाही. उलट तुझ्या येण्याने इंद्राणी अपवित्र होत असेल. काय सोंग लावलोय तू? ओंजळीमध्ये पाणी भरून डोक्याच्या वर नेऊन अर्घ्यदान करतो. तुला वाटतं की तुझं अर्घ्यदान सूर्याला मान्य असेल? काय चांडाळ चौकड्या लावल्यात तुम्ही? किती चांडाळ की तुमची ज्ञाना. बोलता 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 सहनशीलतेची मर्यादा म्हणून ज्ञानोबराने सर्व गिळंकृत केलं. आणि हे गिळंकृत करत असताना त्यातला एक जण उपहास करता करता म्हणलं, याच्या बापाचाच दोष असेल का रे? तुम्हाला काय वाटतं? याची आई आळंदीत जन्माला आली होती, सिद्धोपंतांची कन्या होती. ती तरी कोणती चारित्र्याने चांगली होती? हे शब्द ऐकले आणि माझ्या ज्ञानोबरायांच्या सहनशीलतेचा बांध फुटला. ज्ञानोबराय विदीर्ण अंतकरण घेऊन सिद्ध बेटाकडे आले. दन 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 पायापटत आलेल्या ज्ञानोबरायांकडे मुक्ताई पाहते. का ज्ञानदादा असा लालबुंद झाला असेल? लालबुंद झालेल्या ज्ञानोबरायांनी आपले प्रखर नेत्र झाकले. कुटीच्या आतमध्ये गेले. आतमध्ये जाऊन या समाजाला कंटाळलेल्या ज्ञानोबरायांनी, ज्या समाजाने आईवडिलांना भयंकर यातना दिल्या, ज्या समाजांनी आईवडिलांना देहांत प्रायश्चित्त करायला लावलं, ज्या समाजाने ज्ञानोबरायांच्या झोळीमध्ये विटलेलं अन्न टाकलं, ज्या समाजाने ज्ञानोबरायांचा उपहास केला, तो समाज आईच्या चरित्रापर्यंत बोलतोय. हे दुःख आता सांगायचं कुणाला? आळंदी आमचा आजोळा आहे. आजोळात कुणी जिवंत राहिलं नाही. भला मोठा सिद्धोपंतांचा वाडा ओसाड पडला. आमच्या जीवनाचा आनंदवन करणाऱ्या सिद्ध बेटात आमचे आई वडील होते. त्या आई वडील सुद्धा या समाजाने आमच्याकडून हिरावून घेतले आणि त्यांनी देहांत प्रायश्चित्त केल्यावर सुद्धा हा कर्मठ आणि निष्ठुर समाज माझ्या आईला बोलतो. हे ज्ञानोबरांच्या अंतकरणाला सहन झालं नाही. या समाजाकडे मला अजिबात पाहण्याची इच्छा नाही म्हणून ज्ञानोबराय झोपडीमध्ये गेले. झोपडी मध्ये आत गेल्याच्या नंतर आतमधून ताटी बंद केली. ताटी बंद केल्याच्या नंतर दारातून आवाज दिला मुक्ताईने, दादा काय झालं ज्ञानदादा तुला? का असं करतोय तू? मुक्ते, आज इंद्राणीत स्नान करत असताना माझा तुझा उपवास करावा यात नवल नाही.
आपला उपहास करता करता आपल्या आईपर्यंत, वडिलांपर्यंत, तातांपर्यंत लोक बोलत गेले ग, मला ते सहन झालं नाही. दादा, म्हणून तुला राग आला का? मुक्ते, राग येण्यासारखं नाही का ग हे? आपल्या आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतल्याच्या नंतर सुद्धा त्यांना कोणीतरी बोलावं, हे कसं माझ्या मनाला सहन होईल? दादा, योगी आहेस रे तू, योगी आहेस. तुझ्या मनात असा क्रोध निर्माण होणं बरं नाही. काय करू मुक्ते? ताटीच्या अभंगात मुक्ताई ज्ञानोबांना उपदेश करतात. दादा, तू पावन मनाचा योगी आहेस, तू जगाचे अपराध सहन केले पाहिजेत रे. माईक चालू करा तो. योगी पाव नव मना, योगी पाव योगी पाव नमनाचा, योगी पाव नमनाचा, योगी पावन मनाचा, 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 साही अपराध जनाचा, साही अपराध जनाचा, विश्वरागे धावले बने, विश्वरागे झाले बने, विश्वरागे झाले बने, विश्वरागे झाले बने. साही अपराध जनाचा, 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 साई अपराध जनाचा, जनाचा,
विश्व रागे झाले बनिये विश्व रागे झाले बनी विश्व रागे झाले बनी विश्व रागे झाले बनी शांती सुखी भावे पारे भावे शांती सुखे वावे पाणी शांती सुखे वावे पाणी शांती सुखे वावे पाणी शांती सुखे वावे पाणी विश्वरागे झाले म्हणे 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 विश्वरागे झाले आत बसलेल्या ज्ञानोबरायांनी सांगितलं, मुक्ते, एवढं सर्व समर्पण करूनही हा समाज जर मनाला यातना देत असेल तर काय याचा विचार करू. जर मुक्ताई नसती तर ज्ञानोबराय पुन्हा झोपडीच्या बाहेर आले नसते. जर माझी मुक्ताई नसती तर तुम्हाला मला ज्ञानेश्वरी मिळाली नसती. जर माझी मुक्ताई नसती तर तुम्हाला मला हरिपाठ मिळाला नसता. जर माझी मुक्ताई नसती, 8-9 वर्षाच्या मुक्ताईच्या अंतःकरणातली किती किती आर्द्रता, किती ओलावा. दादा, काय या समाजाच्या मनाचा विचार करतो. समाजाचं मन गढूळ झालेलं आहे. तू योगी असणारे, योगी पावन मनाचा, पावन मनाच्या योग्याने साहे अपराध जनाचा त्याने जनाचे अपराध सहन करावेत. दादा, जर जगाने आपल्या प्रतिकारासाठी अग्नीचं स्वरूप धारण केलं तर आपण पाण्याचं रूप धारण केलं पाहिजेत. दादा, शब्द शस्त्रे झाला क्लेश तरी संती मानावा उपदेश. जर शब्दांनी लोकांनी शब्दाच्या शस्त्राने अंतःकरण दुखवलं ना ज्ञानदादा, तर आपण तो आपल्या जीवनात उपदेश मानला पाहिजे. मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताई आरतीने हाक देते, दादा ताटी उघड बरं. तुला ताटी उघडावी लागेल. आणि मुक्ताईच्या आरतीने माझ्या ज्ञानोबरायांनी ताटी उघडली. जर त्या दिवशी माझ्या मुक्ताईने ती ताटी उघडली नसती, जर हे ताटीचं प्रकरण झालं नसतं,
ना ज्ञानोबराय तुम्हाला मला पुन्हा कळाले असते, ना ज्ञानोबरांच्या मुखार बिंदातला एक एक शब्द जगाच्या कल्याणाकरता प्रसवला नसता. आत बसलेल्या ज्ञानोबरायांना एखादा भाऊ किती राग भरू द्या, एखादा भाऊ किती रुसू द्या, त्या रुसलेल्या भावाला समजावण्याकरता त्याची लहान बहीण असावी. माझ्या ज्ञानोबरायांचं मुक्ताई सोबतच प्रगल्भ नातं मुक्ते त्रास होतो समाजाचा दादा नाही. हा त्रास आपण बाळगायचा नाही, अजिबात नाही. ह्या सगळ्या मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा. ज्ञानेश्वरा मुक्ताईने आर्ततेने हाक मारली. ज्ञानोबरांनी ताटी उघडली आणि मुक्ताईचं ते बोलणं ऐकून ताटी उघडलेले ज्ञानोबराय बाहेर आले. बाहेर आलेले ज्ञानोबराय आता निवृत्तीनाथांसोबत संवाद करतात. दादा झालं हे खूप झालं, आता माझं एक ऐका. जी आळंदीच्या धर्मपीठाने आपल्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं. आता जर आपल्याला आळंदी आणखी स्वीकारत नसेल तर मला असं वाटतं आपण पैठणला जाऊन आपल्या भावंडांकरता शुद्धीपत्र मागितलं पाहिजेत. नाना तुला वाटतं की पैठणचं धर्मपीठ तुम्हाला मला शुद्धीपत्र प्रदान करेल? दादा प्रतिष्ठानपूर मधून उभ्या महाराष्ट्रातला सगळा कारभार चालतो धर्माचा. आपण जर तिथे गेलो आणि आपल्या आई वडिलांनी आळंदीच्या धर्मपीठाच्या मतानुसार देहांत प्रायश्चित्त घेतलेलं सांगितलं तर तिथल्या तरी धर्ममार्तांना आपली दया येईल ना रे निवृत्ती दादा. ज्ञाना धर्माचं झाकण डोळ्यावर बोलल्यामुळे यांच्या अंत्यकरणातली माणुसकी मेली. मला नाही वाटत दादा आपण गेलो पाहिजे. ज्ञानदेवाने आग्रह केला. ज्ञानोबरांनी आग्रह केल्याचा परिणाम निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताई, ज्ञानोबराय आळंदीवरून चाकण मार्गे मजल दलमजल करत पैठणच्या दिशेने निघाले. पैठणच्या दिशेने जात असलेली चार भावंड अशी रस्त्याने निघाली. असं पाहिलं की असं वाटायचं ब्रह्मा विष्णू महेश आदिमया शक्ती असणारी मा दुर्गा रस्त्याने चालली आहे. जनाबाईंनी सांगितल्याप्रमाणे अगदी त्या स्वरूपात ते सगळे भास होत होते. समोर चाललेली निवृत्तीनाथ, मधा सोपान काका, मुक्ताईन, पाठीमागे ज्ञानदादा आहे. रस्त्याने प्रवेश केला. प्रवास करत असताना मजल दर मजल करत पाहता पाहता पैठण गाठलं. निवृत्तीनाथांनी ओळख काढली. ओळख काढल्याच्या नंतर पैठणमध्ये कुठे थांबायचं म्हणून पैठणमध्ये विठ्ठल पंतांच्या मामाचं घर आहे, कृष्णाजी पंत देवकुळे म्हणून. वडिलांच्या मुखातून ऐकलेलं नाव होतं. पैठणमध्ये त्यांचे मामा होते. लहानपणच्या आठवणी सांगत असताना विठ्ठल पंतांचे ते शब्द निवृत्तीनाथांच्या कानामध्ये ठसून भरले होते. पैठण माझ्या वडिलांच्या मामाचं गाव आहे, त्यांचं ते आजोळ आहे. तिथं गेल्यावर आपल्याला काहीतरी न्याय मिळेल. एका अंगणात उभे राहिले आणि अंगणात उभे राहिल्याच्या नंतर त्या चारही लेकराकडे पाहून नौकराने आतमध्ये आवाज दिला. आतमध्ये ढाळजत बसलेल्या सुपात कन्या घेऊन बसलेल्या कृष्णाजी पंत देवकुळ्यांच्या पत्नी बाहेर आल्या. त्या लेकरांच्या स्वरूपाकडे पाहून त्या बाईला भुरळ पडली आणि भुरळ पडलेल्या त्या आजीने विचारलं, कोण रे बाळांनो तुम्ही? आई, माझं नाव निवृत्ती आहे. हा ज्ञाना, हा सोपान आणि ही मुक्ती. कुणाची मुलं आपण? आपे गावच्या गोविंद पंतांचा चिरंजीव होता ना, तुमच्या ननंदबाई ज्या होत्या, तुमच्या वंश ज्या होत्या, निराबाई. हा, निराबाईच्या विठ्ठल पंतांची लेकर आहोत आपण. हे शब्द ऐकले त्या विठ्ठल पंताला तर म्हणे, माझ्या विठ्ठलाला तर म्हणे वाळीत टाकला आळंदीच्या ब्राह्मणांनी. खरं आहे का रे? खाली मान घातलेली निवृत्तीनाथ म्हणतात, आजी
समाजाने आणि आळंदीतल्या ब्राह्मणांनी वाळीत टाकलं, यात काय नवल. आमच्या तातांना, आमच्या आईंना नीतीने सुद्धा वाळीत टाकलं. म्हणजे रे निवृत्ती आजी, आम्हाला समाजामध्ये उपनयन संस्कार होऊन जागा मिळावी, याकरता आळंदीच्या धर्मपीठांनी आमच्या वडिलांना आणि आईला देहांत प्रायश्चित्त सांगितलं होतं. ते देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता आमच्या आई वडील प्रयागाला निघून गेले. त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. हे शब्द ऐकून 65-70 वर्षाची आजी मठदिशी खाली बसली. त्या लेकरांकडे पाहिलं आणि विधात्याशी संवाद साधताना ती म्हातारी म्हणते, विधात्या किती निष्ठुर झाला असतो, एवढा का निष्ठुर झालास. या कोळ्या बालकांनी काय केलं होतं, मात्या पित्यांचं छत्र डोक्यावर हरवलं, आळंदीच्या ब्राह्मणांनी ग्रामण्य टाकलं, वाळीत टाकलं. यांना समाजात स्थान मिळण्याकरता यांच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त सांगितलं. आता कुणीकडे आलात निवृत्ती आई. आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त केलं, कदाचित आम्हाला आता समाजात स्थान मिळावं, याकरता तरी पैठण नावाच्या क्षेत्रातून आम्हाला शुद्धीपत्र मिळेल या अपेक्षेने आलो. या आत या म्हणलं. तोच पाठीमागनं कृष्णाजी पंत देवकुळे आले. खुळे झालात का काय तुम्ही, आम्ही त्या विठ्ठलपंतांची लेकरं आहेत. त्या विठ्ठलाने संन्यास घेतला होता. अंतकरणात दया फार होती कृष्णाजी पंतांच्या. माझ्या भाच्याची मुलं आहेत म्हणून अंतकरणात फार दया होती, पण समाजाच्या भीतीने आतमध्ये निवृत्तीनाथ ज्ञानोबरायांना येण्यास परवानगी दिली जात नव्हती. जळला बेला तुमचा तो धर्म, नका तुमचा धर्म आणि तुमच्या धर्माच्या व्याख्या आम्हाला सांगू. या 4 कोबळ्या लेकरांनी काय तुमच्या धर्माला बाट तो लावला असेल. नसेल तुम्हाला पटत तर तुम्ही आतल्या वाड्यात थांबा. बाहेरच्या खोलीकडे बोर्ड दाखवलं आणि कृष्णाजी पंत देवकुळेंच्या पत्नीने, विठ्ठलपंतांच्या मामीनी, निवृत्तीनाथ, सोपान काका, ज्ञानोबा, मुक्ताईला जागा दिली. त्या खोलीत राहायला सांगितलं. आणि बाबा, तुमच्या राहण्याची व्यवस्था मी करते. आतमध्ये बसलेल्या कृष्णाजी पंतांच्या अंतकरणातलं प्रेम ओसंडून वाहत होतं. आपल्या नातवंडांना जवळ घेऊन त्यांना गच्च मिठी मारावीशी वाटत होती. पण समाज काय म्हणेल. वाळीत टाकलेल्या संन्याशाची पोरं जर मी जवळ केली तर उद्या माझ्या वाड्यावरती असंच पैठणच्या धर्मपीठाने जर ग्रामण्य आणलं तर काय करावं. समाजाच्या भीतीने कृष्णाजी पंत देवकुळे ना निवृत्तीच्या जवळ जातात, ना ज्ञानोबाच्या जवळ, ना सोपानाच्या, ना मुक्तीच्या जवळ. 8-9 वर्षाच्या मुक्तीला निवृत्तीनाथाने खडसावलं. मुक्ते, आजीने आपल्याला राहण्याकरता जागा दिली, राहण्याची व्यवस्था केली, पण कृष्णाजी पंतांना आपला आणखी बाट आहे. आतली चौकट ओलांडून वाड्यात प्रवेश तेवढा करू नकोस. कृष्णाजी पंत देवकुळेंना सांगून दुसऱ्या दिवशी पैठणला धर्मसभा भरली. आणि त्या धर्मसभेमध्ये ज्ञानदेव उभे राहिले. निवृत्तीनाथ पाठीमागे आहेत. उभ्या राहिलेल्या ज्ञानदेवांना धर्मपीठावरच्या आचार्यांनी विचारलं, काय नाव तुझं. ज्ञानेश्वर नाव आहे. ज्ञानदेव म्हणतात मला. तुझ्या समेत आलेली ही कोण आहेत. हे माझे सद्गुरू आणि ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ. हा माझा अनुज सोपान आहे आणि ती माझी कनिष्ठ भगिनी मुक्ताई नाव आहे तिचं. वडिलांचं नाव काय. आपेगावच्या गोविंद पंतांचा चिरंजीव विठ्ठल पंत, माध्यान्दिन यजुर्वेदी ब्राह्मण, माध्यान्दिन शाखेचा शुक्ल यजुर्वेदी ब्राह्मण. त्या विठ्ठल पंतांचे आम चिरंजीव तोच विठ्ठल पंत का रे, ज्याने रामानंद स्वामींच्या हातून संन्यास ग्रहण केला होता. होय, रामानंद स्वामींच्या हातून संन्यास ग्रहण केल्यावर 12 वर्ष संन्यस्त म्हणून जगणाऱ्या विठ्ठल पंतांनी पुन्हा नव्याने संसार थाटला होता. हे खरं कार्य ज्ञानदेवा. हो, सत्य आहे. संसार थाटल्याच्या नंतर पुन्हा त्यांनी तुमच्या सारख्या 4 लेकरांना जन्माला घातलं, त्याला काहीच वाटलं नाही. ज्ञानदेव ते सर्व गिळंकृत करत सांगतात, आचार्य, पण आळंदीच्या धर्मपीठांनी आम्हाला शुद्धीपत्र देण्याकरता माझ्या आई वडिलांच्या देहांत प्रायश्चित्ताची मागणी केली होती. माझ्या आई वडिलांनी ते देहांत प्रायश्चित्त केलं. मग आता आमच्याकडून तुमची काय अपेक्षा आहे. तुझी काय अपेक्षा आहे ज्ञानदेवा. आचार्य, माझ्या आई वडिलांनी जर आमच्या
समाज समाविष्टतेसाठी देहांत प्रायश्चित्त घेतला असेल तर आपण या पैठणच्या धर्मपीठावरून आम्हाला शुद्धीपत्र द्यावं आणि आम्हाला समाजात घ्यावं. ज्ञानोबरायांनी आपल्या जीवनाचा संपूर्ण वृत्तांत सांगितला. कृष्णाजी पंत देवकुळींच्या डोळ्यातले अश्रू घळाघळा ओघळायला लागले. पैठणची धर्मसभा रडायला लागली. अंतकरणात करुणा निर्माण झाली. सविस्तर मांडणी झाली शब्दांची. पण आचार्यांनी शुद्धीपत्र लिहिण्याचा विचार न करता सांगितलं की हे बघा, महाजनी निर्णय हाच केला, नशेची की निष्कृती या मुलाला. कृष्णाजी पंत रडले की बाळा, समाजात वावरा, परमार्थ करा, भगवंताचं नामस्मरण नामचिंतन करा. हे संन्याशाची पोरं ज्या कृष्णाजी पंत देवकुळीच्या घरी राहत होती, त्या कृष्णाजी देवकुळींच्या घरी दुसऱ्या दिवशी श्राद्धाचा विधी होता. धर्मसभा मोडली. धर्मसभा मोडल्याच्या नंतर महाजनी निर्णय हाच केला, नशेची की निष्कृती या मुलांना निष्कृती देणं धर्मपीठाला शक्य नाही. पण ही मुलं संन्याशाची असून ज्या कृष्णाजी पंत देवकुळीने आपल्या वाड्यात ठेवली, त्या कृष्णाजी पंताच्या वाड्यात कुणी आता प्रवेश करायचा नाही. आळंद त्या पैठणमध्ये या ब्राह्मणाची त्या ब्राह्मणाला, त्या ब्राह्मणाची त्या ब्राह्मणाला कोज पोजले. अजिबात कुणी जायचं नाही. अजिबात कुणी जायचं नाही. कृष्णाजी पंताने दुसऱ्या वर्षी वडिलांच्या श्राद्धाचा निरोप सगळ्या गावातल्या ब्राह्मणांना, सगळ्या भूदेवांना दिला. आपण जर आला तर फार बरं होईल. सगळी तयारी झाली. कृष्णाजी पंतांच्या श्राद्ध विधीला एकही ब्राह्मण येत नाही, कारण संन्याशाची पोरं घरात ठेवून तुमचा वाडा बाटलाय. ज्याला समाजाने ग्रामांनी आणलं, ज्याला समाजाने वाडीत टाकलं, त्या मुलांना आपण घरात घेऊन राहिलात. कृष्णाजी पंत, आपल्या घरच्या श्राद्धाचं अन्न यांची सावली पडलेलं असेल, ते अन्न खाऊन आम्हाला आमचा ब्राह्मण्याचा धर्म वाटवायचा नाही, आम्ही तुमच्या घरी येणार नाही. हे शब्द ऐकले आणि कृष्णाजी पंत आपल्या पत्नीला म्हणतात, तुम्हाला सांगितलं होतं की या लेकरांना घरात ठेवू नका. अहो, आज श्राद्धाचा विधी. पैठण मधला एकही ब्राह्मण, एकही भूदेव घरी भोजना करता येत नाही. एकही माणूस आपल्या घरी जेवणाला येत नाही. आतमध्ये आजी आणि आजोबाचा गलबला ऐकला. ज्ञानदेवाने निवृत्तीनाथाकडे पाहिलं. निवृत्तीनाथ ज्ञानदेवाला म्हणतात, दादा, सिद्ध होण्याची कदाचित वेळ आली. निवृत्तीनाथाने ज्ञानदेवाच्या डोक्यावरती हात ठेवला आणि आशीर्वाद दिला. तथास्तु. ज्ञानदेव ओरांडा चौकट ओलांडून आत गेले. बघ, तुला म्हटलं होतं ही लेकरं ठेवू नकोस. हा चौकट ओलांडून आत आलाय. आता तर माझ्यावरती ग्रामण्य निश्चित येणार. दानोबराय म्हणतात, आजोबा, तुमच्या श्राद्ध विधीला तुम्ही ब्राह्मणांना जेवायला बोलावलं, ब्राह्मण आले नाहीत म्हणून आमच्यावरती बोल ठेवताय. पण आजोबा, ज्यांचा श्राद्ध विधी ती जर पूर्वजच जेवायला आली तर? लहान बुद्धीचा बाळच तू ज्ञाना, तुला आणखी काही कळत नाही. मेलेली पितर कुठे जेवायला येतात का? आजोबा, दारात या, तुमची सर्व पितर उभे आहेत, त्यांचं पाद प्रक्षालन करून पूजा करून त्यांना घरात घ्या. ते शब्द ऐकले आणि ते शब्द ऐकल्याच्या नंतर कृष्णाजी पंत देवकुळे ज्ञानोबरायांसहित वाड्याच्या बाहेर आले. कृष्णाजी पंत देवकुळ्यांचे सगळे पितर दारात उभे होते. त्या पितरांकडे पाहिलं आणि कृष्णाजी पंत देवकुळे म्हणतात, अहो, या ज्ञानाने सगळी आपली पूर्वज मेलेली पितर दारात उभी केली. हा ज्ञाना सामान्य नाही. ही घटना पैठण मध्ये पाहता पाहता वाऱ्यासारखी पसरली आणि वाऱ्यासारखी पसरल्याच्या नंतर माझ्या ज्ञानोबरायांच्या त्या चमत्काराला पाहून, माझ्या ज्ञानोबरायांच्या कर्तृत्वाला पाहून कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तीकडे पाहिलं आणि कृष्णाजी देवकुळेंच्या दारात ब्राह्मणांचा घोळका जमा झाला. जमा झालेला घोळका पाहला. चर्चा झाली, का रे ज्ञाना, या पितरांना जिवंत कसं केला? होई, पितर जिवंतच होती. सर्वम खलविदम ब्रह्म, जगात ब्रह्म सर्वत्र व्यापलेला आहे.
त्यात एक ब्राह्मण तिथून रेडा घेऊन चालला होता. सर्वम खरबिदम ब्रह्म म्हणतो, तुझ्यातला ईश्वर आमच्यातला ईश्वर सारखा आहे तर सांग, सगळ्या जीवात तोच ईश्वर आहे का? ज्ञानोबराय म्हणले, अहो त्यात काय शंका आहे? विठ्ठल जळी स्थळी भरला हरिता ठाब नाही उरला. आज मी दृष्टीने देखील विठ्ठलची विठ्ठल तो कुठे नाही. मग या रेड्यातही तोच का रे? ज्ञानोबराय म्हणतात, हो, या रेड्यातला विठ्ठल, या रेड्यातलं चैतन्य, तुमच्यातलं चैतन्य, माझ्यातलं चैतन्य सर्व सारखंच आहे. मग या रेड्यातलं आणि तुझ्यातलं चैतन्य जर सारखं असेल, या रेड्यातलं आणि तुझ्यातलं चैतन्य जर सारखंच असेल, त्या रेड्याच्या पाठीवरती जर चाबुकाचे फटके मारले, कवड्याचे फटके मारले, तर तुला त्याचा त्रास होईल का? होणार नाही. सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा, सर्वामध्ये माझ्या ज्ञानाचा वास आहे. म्हणून एका ब्राह्मणाने आपल्या कमरेचा कवडा झटकला आणि तो चाबूक फाड 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 त्या रेड्याच्या पाठीवर मारायला सुरुवात केली. जसा रेड्याच्या पाठीवर चाबूक मारला तसे ज्ञानोबराय गच्च डोळे लावायचे. आईला आर्ततेने हाक मारायची, आई ग. निवृत्तीनाथ जवळ गेले. निवृत्तीनाथांनी ज्ञानोबरायांच्या पाठीवरचा पंचा सारला. माझ्या 12-13 वर्षाच्या ज्ञानोबरायांच्या पाठीवरती उमटलेले ओळ पाहून निवृत्तीनाथांचं अंतकरण गहिवरून आलं. निवृत्तीनाथ म्हणतात, थांबा, नका मारू त्या रेड्याला. काय झालं? अहो, या ज्ञानाच्या पाठीवरती ओळ उमटतात. मुक्ताई ढसा ढसा रडायला लागली. ब्राह्मण म्हणतात, देवा, हा कोणी सामान्य नाही, हा खरंच कोणीतरी योगी आणि महापुरुष आहे. कृष्णाजी देवकुळ्या सहित अनेक ब्राह्मणांनी मान्य केलं. एवढं मान्य करूनही काही लोक म्हणत होते कदाचित हा जादू टोना शिकलेला असेल. ज्ञाना, तुझ्यात आणि या रेड्यातलं चैतन्य एक आहे. रेड्याच्या पाठीवर मारलेल्या चाबुकाचे वळ तुझ्या पाठीवरती उमटतात. तुला वेदांच्या रुचा येतात? म्हणे, हो. मग या रेड्यात आणि तुझ्यात जर एक चैतन्य असेल तर तुला येणारा वेद या रेड्याला येतो का? म्हणले, का नाही येणार? सगळे ब्राह्मण अबाक होऊन पाहायला लागले. रेडा समोर आणला. सांग या रेड्याला वेदाच्या रुचा म्हणायला. माझ्या ज्ञानोबरायांनी रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला. ज्ञानदेव म्हणे, बोली रे ऋग्वेद. सगळ्यात अवघड असलेला ऋग्वेद बोलायला लावला आणि हा प्रसंग पाहला. आणि मग जनाबाईंनी वर्णन केलं. जनाबाई म्हणतात, काय सांगू देवा. काय सांगू देव ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देव ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देव ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देव ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती. वेदमैशा मुखी बोलावे. वेद मैशा मुखी बोलावे. काय सांगू देव
ख्याते काय करू देवा ज्ञानोबाचे ख्याते पोटभरी वानो याची स्वरूप स्थिती कोठवरी वारो याची स्वरूप स्थिती चालविली भीती चालविली भीती मृती केती चालविली भीती मृती केते काय सांगू देवा ज्ञानोबाचे ख्याते काय सांगू देवा ज्ञानोबाचे ख्याते ओ नाम यानी तरीने पतित नाम यानी नाम यानी नाम 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 मने यानी तारेले पतित नाम मने यानी तारेले पतित नाम म्हणे यानी तारिले पतित
पतित आ आ आ पद सारी ग म प ग म प म ग म ग रे नि रे सा सा रे ग प द प ग प द नि 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 द नि सा सा रे ग प द प ग प द नि द नि सा सा रे ग प द प ग प द नि सा दा 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 नि दा 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 नि दा 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 नि रे 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 नि रे रे सा गा 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 सा गा 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 सा गा रे सा नि द द द द द प द नि द प पद नि द प पद रे नि द प पद ग ग रे स नि द ने रे स नि ध नि ध नि ध नि ध नि द प म प ग म प म ग म ग रे नि रे स नाम म्हणे यानी ताजिले पतित भक्ती केली ख्यात ज्ञानदेव भक्ती ख्यात ज्ञानदेव काय गुरुदेव ज्ञानोबाचे ख्याती काय गुरुदेव ज्ञानोबाचे ख्याती वेद महिषा मुखे बोलवितो वेद महिषा मुखे बोलावी तो काय गुरुदेव ज्ञानोबाचे ख्याती काय गुरुदेव ज्ञानोबाचे ख्याती काय गुरुदेव ज्ञानोबाचे ख्याती ज्ञानोबाचे ख्याती ज्ञानोबाचे ख्याती ख्याती वा काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेद महिषामुखी वदविले नामा मनेने तारिले पतीत भक्ती केली ख्यात ज्ञान देवे ज्ञानोबरांनी हात ठेवल्यावरती रेडा सुद्धा बोलतो आणि सामान्य बोलत नाही रेडा वेद बोलतो वेद झालं रुपेश दादा 2 मिनिटं मी 3 घंटे बसतो राजा वय झालं का रे ज्ञानोबरायांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला की रेडा सुद्धा ऋग्वेद बोलायला प्रारंभ करतो माणसाची साधना एवढी फळाला आली पाहिजे माणसाचं हृदय एवढं पिकलं पाहिजे की त्याला सर्वत्र ठिकाणी ईश्वर दिसला पाहिजे ईश्वर भासला पाहिजे हो. एक गोड शायरकार आहेत त्यांची एक शायरी आहे ते म्हणतात काश दिल की आवाज इतनी असरदार हो जाए काश दिल की आवाज इतनी असरदार हो जाए साधनेची आवाज साधनेचा आवाज काश दिल की आवाज इतनी असरदार हो जाए हम उसे याद करें और उसे अपने आप खबर हो जाए याचं नाव साधना पिकणं आहे हम उसे याद करें और उसे खबर हो जाए आपण त्याची आठवण करावी त्याला त्या गोष्टीची माहिती व्हावी एवढ्यावर जर नाही थांबलं तर भगवंताला आर्ततेने सांगावं माणसाने आर्ततेने सांगावं की ज्ञानोबरांची भक्ती करत तुकोबरांची भक्ती करत हनुमंतरायाच्या दरबारात आम्ही आलो आता उद्या 31 डिसेंबरला लोक वेगवेगळ्या नशा करतील का नाही वेगवेगळ्या नशा करतील का नाही 31 डिसेंबरला
ज्याच्या घरावरनं इंग्रजाची विमानं गेले असे बाणगुळ उद्या लाल खंबे तोडतील का नाही? त्यांच्याकरता मी नेहमी सांगत असतो, माणसाला नशा आणि आदत सवय त्या गोष्टींची लागवी. कोणत्या? आदत तेरी लगी तो नशा सरे आम होगा. आदत तेरी लगी तो अब नशा सरे आम होगा. आदत तेरी लगी तो नशा अब सारे आम होगा. सुन लो मेरे राम, सुन लो मेरे राघव, अब मेरे जिंदगी का हर लम्हा सिर्फ तुम्हारे नाम होगा, सिर्फ तुम्हारे नाम होगा. ही नशा लागली पाहिजे माणसाला. उद्या 31 डिसेंबर आहे. 31 डिसेंबर म्हटलं की लोकांचे कॅलेंडर उद्या बदलणार. 31 डिसेंबरला हिंदूच्या घरातलं फक्त कॅलेंडर बदललं पाहिजे. 31 डिसेंबरने हिंदूच्या घरातली संस्कृती नाही बदलली पाहिजे. उद्या पुत्रदा नावाची एकादश आहे. एकादशीचा उत्सव म्हणून उद्या रात्री आपण जागृतीचा दिवस म्हणून रात्रभर भजनामध्ये नामस्मरणामध्ये जागर केला पाहिजे. उद्या 31 डिसेंबरला बरीच हिंदूची बाणगुळ एकमेकांना शुभेच्छा देतील. इंग्रजी वर्ष बदलतंय, मराठी वर्ष नाही. उद्या लाख लोकांनी जरी 31 डिसेंबरला तुम्हाला 31च्या शुभेच्छा दिल्या आणि नवीन वर्षाचं अभिनंदन केलं तर त्याला हात जोडून एक विनंती सांगा की बाबा, आमच्या घरातलं फक्त कॅलेंडर बदलतं. आमचं नवीन वर्ष प्रारंभ होण्याकरता आणि आमचं वर्ष बदलण्याकरता आम्ही सर्व हिंदू आर्ततेने फक्त आणि फक्त गुढीपाडव्याची वाट पाहत असतो. हिंदूंचं नवीन वर्ष गुढीपाडव्याला असतं, गुढीपाडव्याला असतं. म्हणून उद्या लाल रंगाच्या बाटल्या आणून जर कुठला हिंदू नवीन वर्ष साजरं करत असेल तर अशा बाणगुळांना मला सांगायचंय, अरे या देशाची संस्कृती आणि परंपरा सांभाळत असताना आपण आपल्या घरातले कॅलेंडर कालाय तस्मै नमा उद्या कॅलेंडर आवर्जून बदला. आणि बदलणाऱ्या कॅलेंडर सोबत तुमचं इंग्रजी वर्ष बदलणार आहे यातील मात्र शंका नाही. पण इंग्रजी वर्ष बदललं म्हणून हिंदूंनी एकमेकाला शुभेच्छा द्यायच्या नाही. कारण हिंदूचं खरं नवीन वर्ष गुढीपाडव्याला असतं. आपण सर्वांचं अभिनंदन आणि सर्वांना शुभेच्छा नवीन वर्षाच्या हिंदूंनी गुढीपाडव्यालाच द्यायच्या. 31 साजरा करणाऱ्यांनो, तो आपला सण नाही. आपण आपल्या संस्कृतीमध्ये विकृती पसरवून हिंदूंना कलंकित करू नका. माझे हात जोडून विनंती तरण्या ताठ्या पोरांना की 31 डिसेंबर आपलं नवीन वर्ष नसून आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याला आहे. याची सर्वांनी दक्षता घ्या आणि ते नवीन वर्ष गुढीपाडव्याला साजरं करा. रामकृष्ण हरी. आज आपण ज्ञानोबरायांनी रेडा बोलवलेल्या प्रसंगापर्यंत गेलो. उद्या सायंकाळी आपल्याला ज्ञानोबरायांच्या समाधी प्रसंगापर्यंत जायचंय. तसा बराचसा चरित्राचा भाग शिल्लक